दिवा येथील कचराभूमीमुळे पर्यावरणाचं नुकसान झाल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ठाणे महापालिकेला 10 कोटी 20 लाख रुपयाचा दंड भरण्याचे आदेश दिले। दरम्यान या निर्णयासंदर्भात आम्ही अपील करणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेनं केलाय। दिवा शहरात ठाणे महापालिकेची कचराभूमी होती। ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील गृहसंकुलं आस्थापनांचा कचरा गोळा करून तो दिवा कचराभूमीत नेला जात होता। ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000हून अधिक टन कचरा निर्माण होतो। कचराभूमीत कचऱ्याचे डोंगर तयार झाले, तसंच तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही त्यामुळे उपस्थित झाला होता। अनेकदा कचऱ्याला आगी लागून वायू प्रदूषण निर्माण झालं होतं। कचराभूमीलगतची जैवविविधता देखील त्यामुळे धोक्यात आली होती। कचराभूमी बंद व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झाली, परंतु पालिकेकडून कचराभूमीवर कचरा टाकणं सुरूच होतं। अखेर ठाणे महापालिकेनं 2 वर्षापूर्वी येथील कचराभूमी हटवण्यास सुरुवात केली। दरम्यान या कचराभूमीमुळे जैवविविधता धोक्यात आल्यानं मुंबई स्थित वनशक्ती या संस्थेनं 2022मध्ये हरित लवादाकडे दाद मागितली होती। त्यानंतर लवादानं या संदर्भात दंड ठोठावण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागानं ठाणे महापालिकेला 10 कोटी 20 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिलेत।